तर गुड मॉर्निंग। आणि आता सकाळी सकाळी आम्ही चहा वगैरे नाश्ता झालाय, फ्रेश झालो आणि आता आम्ही निघालोय हम्पीकडे। आजचा दिवस आहे 8वा आणि आम्ही आज ट्रॅव्हलिंगच केली, कुठे असं कोणत्या स्थळाला भेट वगैरे नाही दिली। आम्ही हम्पीपासून एक 5-6 किलोमीटर दूर आहोत। आता आम्ही तिथे जाणार आहे, आज रात्रीचं स्टे तिथेच करणार आहे। तर आता ही भाजी वगैरे घेतली आम्ही, दोडक्याची, थोडी मेथी आहे, थोडे बटाटे घेतले आणि आता बघू आता जिथे स्टेला जिथे आम्ही गाडी पार्क करू, आता पार्किंग साठी जागा शोधतोय। तर हम्पीमध्ये आम्ही एंट्री केलेली आहे। ही सगळ्यात सुरुवात आहे हम्पीमध्ये आल्यानंतर आणि हे एक मंदिर आहे आणि मध्ये जसं जसं आपण जाणार खूप सुंदर अशी नारळाची झाडी आहेत आणि खूपच छान, म्हणजे निसर्ग खूप छान आहे। आणि अजून थोडं पुढे गेले की हम्पी, सगळ्यात तुम्हाला हम्पीमध्ये आल्या आल्या अशी मोठी मोठी दगडं दिसणार, सगळीकडे अशी मोठे मोठे दगड आहेत, खूप मोठे। ही आमची गाडी आणि आज बघा किती छान व्ह्यू आहे गाडीच्या तिथे। हम्पीला स्टे केलाय आम्ही, हम्पीची पार्किंग इतकी सुंदर आहे, एवढा मस्त व्ह्यू आहे। संध्याकाळच्या वॉकिंगला निघालोय मस्त गाडी पार्क करून। गाडी असल्याचं, स्वतःची कॅम्पर व्हॅन असल्याचा हाच फायदा आहे, येऊन असं टुरिस्ट प्लेसला पटकन व्हिजिट देऊन एकदम लगेच घरी जायची घाई नाही आहे, एकदम निवांत। आम्ही आता उद्या बघणार आहे आणि आता सध्या मस्त निवांत वॉकिंग चालू आहे आमची। तर आम्ही विरूपाक्ष मंदिराच्या तिथे गाडी पार्क केली होती, सो तिथे संध्याकाळी चालत चालत असंच एक नॉर्मली बघायला आलो आम्ही, अजून काही गाईड वगैरे केलेला नाही आहे। आणि आम्हाला नंतर समजलं की ही जे चालली पालखी घेऊन ही रोज रात्री पूजा होते, रोज रात्री सगळ्यात जी लास्ट पूजा असते दिवसाची ती रोज ह्या टायमाला असते। मग ते देवाला वरती बाहेर आणतात आणि त्याला असं झोक्यामध्ये बसवून पुन्हा हे काय पूजा नारळाची काय माहीत नाही ते, असं हे त्यांचं रोजचं रुटीन आहे। 3 वेळा अभिषेक असतो आणि सगळ्यात लास्टला पूजा। लक्ष्मी नावाची हत्तीन आहे। तर डिनरला बनवली मस्त दोडके आणि बटाट्याची तुरीची डाळ टाकून मिक्स भाजी, चपाती, थोडंसं मुरंबा, लोणचं। तर आता रात्रीचे जेवण सुरू आहेत, सकाळचे 7 वाजलेत, चहा बनवलाय आणि आज मस्त आम्ही, व्ह्यू छान आहे इथे, काही प्रॉब्लेम नसल्यामुळे आम्ही बाहेर टेबल वगैरे मांडले आहेत आणि बाळ पण उठले। आता आम्ही मस्त चहा घेणार आहोत। रिद्धू पण छान त्याचं एन्जॉय करतोय, त्याला टेबल लावल्यापासून आवडले फार। तर आज थोडीशी मी स्किन केअर करते, कारण 1 वीक पासून आम्ही कंटिन्यू फिरतीवरच आहे, स्किन वगैरे पण टॅन झाली आहे। अचानक पाऊस सुरू झाला, रिमझिम, सो पटपट कपडे काढले। तर आम्हाला पाणी वगैरे मिळालं, मस्त फ्रेश झालो आणि आम्ही आता संध्याकाळच्या वॉकिंगला निघालोय। आता आम्ही इथे एक मंदिर आहे, तेच काल जिथे गेलो होतो आम्ही तिथेच मंदिरात जाणार आहे। आम्हाला असं काही घाई गडबड काही नाही, आम्ही निवांत संध्याकाळी असं फिरत फिरत जातो मंदिरात आणि येतो। वाव, सूर्याची किरणं बघा किती छान पडली आहेत, थोडं मध्ये मध्ये पाऊस पण येत होता। गुड मॉर्निंग आणि आजचा दिवस आहे 10वा। आम्ही सकाळी सकाळी रेडी होऊन विरूपाक्ष जे इथे फेमस मंदिर आहे तिथे चाललोय आणि आज आम्ही गाईड करणार आहे, सो सगळी माहिती तुम्हाला मिळेल यूट्यूबवर। आणि मी आज मस्त साडी पण घातली आहे आणि थोडं साऊथ इंडियन लुक केलंय। हे बघा, आज माझ्या बाबूने पण मस्त मस्त ड्रेस घातलाय, है ना बाबू? हे विरूपाक्ष मंदिराचं सगळ्यात स्टार्टिंगचं गेट आहे, याला गोपुरा असे म्हणतात, कारण हे जे आहे हे दिसतं हे सगळं सभामंडप आहे। हा एक नंदी, 3 मुखी नंदी हा पूर्ण भारतात तुम्हाला इथेच पाहायला मिळेल। आणि हे जे तुम्हाला गेट दिसतंय हे एंट्री, हे बघा शिंगासारखं टोक आहे याला, म्हणून याला गोपुरा म्हणतात। गोपुरा म्हणजे गाईचं। हे जे आहे विष्णूचा वराह अवतार, इथे एक प्रकारे स्टॅम्प म्हणतो ना आपण, त्या काळामध्ये हा स्टॅम्प वापरायचे। इथे सूर्य, हे डुक्कर, त्यानंतर तलवार होती, पुन्हा मध्ये आल्यानंतर एक दीपस्तंभ असतो, पुन्हा तिथे पद्मपीठ आहे म्हणजे कमळाचं पीठ, पुन्हा इथे ते ध्वजस्तंभ म्हणजे तिथे ते झेंडा लावायचे। आणि हे जे पूर्ण ओव्हरऑल हा स्पेस दिसतोय हा त्यांचा पूजेचं ठिकाण होतं। हे इथे यात्री निवास होता, जे बाहेरून लोक त्या काळामध्ये मंदिरात भेटायला यायचे, मग ते इथे रात्री झोपायचे। त्यानंतर ह्या ठिकाणी ते ही फॅमिली बघा माकडांची किती छान बसली आणि खाली इथे एक शिवलिंग आहे, पाताळेश्वर म्हणतात त्याला, कारण ते खूप खाली असल्यामुळे। आणि हे पुन्हा पुढे आल्यानंतर हे ॲक्च्युअल मंदिर जिथून आपल्याला शिवलिंग दिसतं, हे स्वयंभू शिवलिंग आहे, म्हणजे हे स्वतः
आपोआप तयार झालेला आहे. आणि त्याच मंदिराच्या सगळ्यात वरच्या बाजूला ही एक पेंटिंग केलेली आहे. याला रंगपीठ असं म्हणायचे, कारण इथे पेंटिंग केलेली आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला जर दिसत असेल तर नीट निरीक्षण केलं तर अर्जुनाने माशाला ते मारलेलं, पुन्हा ह्या सगळ्या आपल्या ज्या 8 दिशा आहेत, आग्नेय, वायरित्य, नैऋत्य, वायव्य, ईशान्य ह्या आहेत. पुन्हा इथे द्रौपदीचं स्वयंवर आहे. पुन्हा हे बघा, हे आपण साष्टांग नमस्कार करतो देवाला, ते त्या काळात कोरलेलं आहे. आणि ह्या मंदिरात सगळ्यात एक मला विशेष वाटलं, जे पिन होल कॅमेरा ही जी टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे उलटी शॅडो दिसते, त्या काळामध्ये बघा त्या टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे. बघा, ही ॲक्च्युली तो जे गोपूर आम्ही तुम्हाला म्हटलं ते स्ट्रेट आहे, पण शॅडो त्याची उलटी दिसते. हे जे व्हाईट तुम्हाला दार दिसतं हे असं एक म्हणतात की शंकर आणि पार्वतीचा तो बेडरूम होता. पुन्हा बाहेर आल्यानंतर इथे एक असं पुष्करणी होती, म्हणजे पायऱ्यांची विहीर खाली, आणि जे तुंगभद्रा नदी आहे तिथून त्याचं पाणी ह्या नदीत आलेलं असतं. मग फोटो वगैरे काढली, छान मस्त बघितलं. आणि हे बघा, हे गोपुरा जे मी तुम्हाला म्हटली बघा, त्याचं वरती शिंगासारखे 2 टोकं आहेत, गाईच्या शिंगासारखे. आणि हा ओव्हरऑल एक सभा मंडप, म्हणजे जिथे लोक यायचे, मीटिंग करायचे, सभेला बसायचे. आणि ह्याच मंदिराच्या ते मागे जे तुम्हाला अजून छोटी छोटी मंदिरं दिसत आहेत ते हेमकूट. हे कृष्णदेवराय जो राजा होता त्याने ते बनवलेली होती. म्हणजे तो राजाची कारकीर्द असताना ह्या मंदिरामध्ये भरपूर बदल झाले. त्या गोल्डन पिरियड म्हणतात त्या काळाला त्यांच्या. कृष्णदेवराय म्हणून राजा होता. आणि विरूपाक्ष म्हणजे इथे जो कामदेव होता त्याने ह्या जो आपले शंकर होते त्यांची तपस्या भंग केली होती, त्यामुळे त्यांनी 3रा डोळा उघडून त्याचा नाश केला होता. म्हणून 3रा अक्ष त्यांनी ओपन केला, म्हणून विरूपाक्ष असं नाव पडलं. पुन्हा घरी आलो, मग लंच केला, मी बनवला. लंचमध्ये मग थालीपीठ वगैरे बनवले. आणि त्याच दिवशी आम्ही रेस्ट करून पुन्हा ट्रेकिंगला गेलो. आणि आम्ही इथे जिथे गाडी पार्क केली होती तिथे मातंग हिल म्हणून एक आहे, तिथेच आहे, म्हणजे 200-300 मीटरवर. तर आम्ही एक अर्ध्या तासाचा ट्रेक आहे तो करून आम्ही वरती आलो. इथून मस्त एक सनसेट व्ह्यू बघायला लोक येतात. आणि इथे मागे ही जी तुंगभद्रा नदी ही दिसते वरतून, खूप छान व्ह्यू आहे. जबरदस्त व्ह्यू आहे. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. थँक्यू.